नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नदी प्रणालीवर काही प्रश्न येतात आणि मित्रांनो त्याच उद्देशाने व्हिडिओमध्ये नदी प्रणालीवर नोट्स व सामान्य ज्ञानावर आधारित माहिती थोडक्यात व तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत तयार केली आहे। सर्वात मोठी नदीमध्ये आपण जगातील, भारतातील आणि महाराष्ट्रातील अशा 3 टप्प्यात नोट्स व त्यावरील जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण पाहणार आहोत जगातील सर्वात मोठी नदी। जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर ती पाहणार आहोत आपण। तर जगातील सर्वात मोठी नदी आहे नाईल नदी आणि या नदीचे उगमस्थान आहे सुदानमधील खार्तूममध्ये। या नदीची लांबी आहे 6650 किलोमीटर म्हणजे 4130 मैल आणि या नदीची ओळख आपल्याला काय म्हणून करावी लागेल तर ही जगातील सर्वात मोठी नदी आहे। आता या ठिकाणी बघा, इजिप्शियन लोकांची जीवनदायिनी व वरदायिनी अशी या नदीची ओळख आहे। 5000 वर्षापूर्वीची इजिप्शियन संस्कृती देखील याच नदीच्या खोऱ्यामध्ये उदयास आली। पिण्यासाठीचे पाणी, शेतीसाठी पाणी, वास्तुशिल्प देखील या खोऱ्यामध्ये विकसित झाले आणि यामुळेच या नदीने काय केलेलं आहे, वाळवंटात देखील सुपीक प्रदेश निर्माण केलेला आहे आणि यामुळे त्या ठिकाणी ह्या नदीच्या खोऱ्यामध्ये शेतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे। पांढरी नदी आणि निळी नदी ह्या 2 नद्या ज्या आहेत ती काय आहेत, या नाईल नदीच्या शीर्षवाहिनी नद्या आहेत। ज्याप्रमाणे गंगा नदीच्या अलकनंदा आणि भागीरथी या शीर्षवाहिनी नद्या आहेत, तसेच या नदीच्या देखील पांढरी नदी म्हणजेच व्हाईट नाईल आणि ब्ल्यू नाईल या देखील काय आहेत, शीर्षवाहिनी नद्या आहेत। आता ह्या दोन्ही नद्या सुदानमधील खार्तूममध्ये एकत्र येतात आणि या ठिकाणाहून नाईल नदीच्या मुख्य प्रवाहाला सुरुवात होते। आता ह्या नदीचा एकूण प्रवास जो आहे तो 6650 किलोमीटरचा आहे। हा प्रवास करून ही नदी भूमध्य समुद्राला जाऊन मिळते। आपण आता पाठीमागेच पाहिले की प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची ही काय आहे तर जीवनदायिनी म्हणून या नदीची ओळख आहे। इजिप्तचे वरदान देखील आपण आणि ही जगातील मोठी नदी आहे, पण पाण्याचा विसर्ग ह्या नदीचा ॲमेझॉन नदीपेक्षा कमी आहे। जगातील सर्वात मोठ्या नदीचा अभ्यास आपण आता पाहिलेला आहे। आता पाहूया आपण भारतातील सर्वात मोठी नदी। भारतातील सर्वात मोठी नदी आहे गंगा नदी आणि या गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी होतो। या गंगा नदीची लांबी आहे 2510 किलोमीटर म्हणजेच 1560 मैल। आता आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे नाईल नदीच्या शीर्षवाहिनी नद्या पाहिल्या म्हणजेच पांढरी नदी आणि निळी नदी, त्याप्रमाणेच या गंगा नदीच्या देखील भागीरथी आणि अलकनंदा या मुख्य शीर्षवाहिनी नद्या आहेत। या दोन्ही नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि या ठिकाणाहूनच गंगेच्या मुख्य प्रवाहाला सुरुवात होते। आता 2510 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। हा प्रवाह आग्नेय दिशेने या गंगा नदीचा आहे आणि सुंदरबन हे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश ह्या बंगालच्या उपसागराजवळ म्हणजेच ह्या गंगा नदीच्या मुखाजवळ तयार झालेला आहे। आता प्रामुख्याने फरक्का हे सर्वात मोठे धरण किंवा बंधारा या गंगा नदीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये हा फरक्का धरण आहे। आता मागील भागामध्ये आपण पाहिलं की गंगा नदीच्या शीर्षवाहिनी नद्या अलकनंदा आणि भागीरथी आहेत, तसेच जगातील सर्वात मोठी नदी नाईल नदीच्या देखील शीर्षवाहिनी नद्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पांढरी नदी आणि निळी नदी होय, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आत्तापर्यंत जे काही माहिती पाहिलेली आहे किंवा नोट्स पाहिलेले आहेत त्यावरती पुढे काही आता प्रश्न उत्तरे येणार आहेत। प्रश्न येईल आणि त्या प्रश्नावर खाली काही पर्याय दिलेले आहेत, त्याचे योग्य उत्तर तुम्हाला। पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान नदी कोणती? खाली काही पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत। या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे। याचं उत्तर आहे अरवली, राजस्थान ही भारतातील सर्वात लहान नदी आहे। भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? खाली काही पर्याय दिलेले आहेत, सिंधू नदी, गंगा नदी, यमुना नदी की गोदावरी नदी। तर याचं योग्य उत्तर आहे गंगा नदी। गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी नदी कोणती लांबीनुसार? ॲमेझॉन, गंगा, नाईल की सिंधू? या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लहान नदी कोणती? आता पहिल्यांदा आपण भारतातील सर्वात लहान नदी पाहिली, आता जगातील सर्वात लहान नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रोन नदी ही जगातील सर्वात लहान नदी आहे। दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी, कोयना, भीमा की भागीरथी?
या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. दक्षिण गंगा म्हणून गोदावरी या नदीला संबोधले जाते. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय गंगा परिषदेची स्थापना कधी झाली? एप्रिल 2013, जानेवारी 1998, मे 2025, ऑक्टोबर 2016. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. तर याचे उत्तर आहे डी, ऑक्टोबर 2016. पुढील प्रश्न आहे, नमामि गंगे योजना कधी सुरुवात झाली? जून 2014, फेब्रुवारी 2018, मार्च 2015 की डिसेंबर 2019. तर याचं उत्तर आहे ए, जून 2014 हे बरोबर